नमस्कार. या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, या व्हिडिओमधून आपण मराठी पेपर 2 म्हणजे पेपर 2 मधील टीईटीच्या पेपर 2 मधील जी संभाव्य उत्तरे आहेत ते पाहूया. तर बघा, सगळी उत्तरे पहा अचूक सांगण्याचा मी प्रयत्न केला, काढण्याचा प्रयत्न केलाय. तरी एखाद्या उत्तर बाबतीमध्ये या ठिकाणी चूक असू शकते. ठीक आहे. बघा, या ठिकाणी झाकले माणिकचा योग्य अर्थ काय तो पहा. या ठिकाणी झाकले माणिकचा अर्थ येईल पहा, साधा पण गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3. शुद्ध शब्द ओळखायला सांगितला, वायुपुत्र वायुपुत्र वायुपुत्र. तर यापैकी वायुपुत्र येईल. ऑप्शन क्रमांक 2 वायुपुत्र. पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता. तर बघा, या ठिकाणी फुले, नाले, पेले आणि बहाले. तर पहा, फुले तर फुले येईल. बाकीचं या ठिकाणी फुलेचं फुल होईल, नालेचं नाला, पेला आणि बहाला होईल आणि इथं फुलचं फुला नाही होणार, फुले होईल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते त्यावेळेस पहा कर्मणी प्रयोग होतो. तुला हे पुस्तक आवडले का या वाक्यात गाळल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल. इथं काय येईल तर प्रश्नचिन्ह या ठिकाणी द्यावं लागेल. ऑप्शन क्रमांक 2. नंतर खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता. तर यापैकी अभंग गाथा. नंतर शाळा माते समान आहे. या वाक्यात शाळा हे काय पहा, माते समान आहे म्हणजे हे शाळा हे उपमेय आहे. नंतर बघा, कडा कडा फोड नभ उडव उड उडू मखिका. खडखडवी दिग्गाज तडवी तुडव रवी माले. यात कोणता रस आहे. या ठिकाणी हा रौद्र रस आहे. ऑप्शन क्रमांक 1 रौद्र रस. तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे पहा. काय आहे प्रश्नार्थक सर्वनाम येईल. ऑप्शन क्रमांक 3. नंतर माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. वाक्यात किती नामे आलेली आहेत पहा 3. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3. विनीताने लाडू खाल्ला. या वाक्याचं अपूर्ण भविष्यकाळी रूप काय पहा. विनीताने लाडू खाल्ला. तर विनीता लाडू खात असेल येईल. नंतर स्वभाव अधिक उक्ती. याचा संधी शब्द कोणता. स्वभाव अधिक उक्ती. तर बघा, स्वभावोक्ती येईल. ऑप्शन क्रमांक 3 स्वभावोक्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. हरिहर हे कोणत्या समास प्रकारचं उदाहरण आहे पहा. हरिहरचं पहा इतरेतर द्वंद्व समास येईल. पुढीलपैकी वर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. वर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द श्रेष्ठ, जरा, आशीर्वाद, नवरा, मुलगा. तर वरचा पहा जरा येईल. समानार्थी नसलेला मुलगा विचारलेले पण नसलेला म्हणून जरा येईल. पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती. तर विरुद्धार्थी बाहुभ्राता, मित्र, दोस्त, सुतपुत्र. तर उत्कर्ष अपकर्ष येईल. उत्कर्ष अपकर्ष. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर येतं. त्यानंतर उत्तर होता दुःखी येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठी. नंतर बघा, याच्यामध्ये दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणतं उदाहरण उतार्यात आलेलं नाही. यापैकी रडणारी व्यक्ती हे नाही आलेलं. नंतर दुःख कशासाठी येतात तर कसोटी पाहण्यासाठी येतात. नंतर प्रश्न पुढचा होता पहा 48 क्रमांकाचा. उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो. तर सकारात्मक दृष्टिकोन प्रतीत होतो. नंतर कविता होती पहा साऱ्याचा कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. तर अशा प्रकारची एक कविता छोटी विचारलेली होती. याच्यावरती प्रश्न विचारलाय की कळीसाठी कोण वाट पाहत आहे. कळीसाठी कोण वाट पाहत आहे तर पहा सूर्याचा किरण. तिसरं, नंतर पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनामध्ये नाही. तर सूर्य होण्याचा, फुल होण्याचा, दिमागात मिरवण्याचा, सुगंधित होण्याचा. तर सूर्य होण्याचा नाही. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे. तर यापैकी जन्माला येणारी मुलगी. ऑप्शन क्रमांक 4. योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करायची होती पहा देखल्या देवा दंडवत. देखल्या देवा दंडवत येईल. ऑप्शन क्रमांक 2. नंतर आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण पहा. आरती प्रभू तर चित्र खानोलकर. कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही. यापैकी बघा अमृतवेल हे नाही लिहिलं पहा. असामी व्यक्ती आणि वल्ली बटाट्याची चाळ हे लिहिलंय. तर अमृतवेल नाही. आकांक्षा घरी गेली. वाक्याचा प्रकार आकांक्षा घरी गेली तर हे स्वार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक 4 येईल. नंतर प्रश्न पुढचा आहे बघा, कुणी झाडांच्या फांद्यावर चढले. या वाक्यातील विभक्ती कोणती पहा. कुणी झाडांच्या फांद्यावर चढले तर षष्टी अनेक वचन येईल. कुणी झाडांच्या च्या येईल षष्टी अनेक वचन. इक प्रत्यय लावताना येणारा शब्द कोणता पहा. सामाजिक, वाचिक, धार्मिक. तर आनंद याच्यामध्ये इक प्रत्यय ना लावता येणार. नंतर प्रश्न क्रमांक 58 आहे बघा, पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल. तर बघा, मागणी पत्र मागणी करण्यासाठी यापैकी विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. तर हा प्रकार या ठिकाणी येणार आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 पहा याचं उत्तर येईल. विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे आणि अ आ इ ई उ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत सगळे सजाती आहे. आणि त्यानंतर धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कोणता पहा. धरणी त्या ठिकाणी लघु लघु आणि शेवटी पहा गुरु येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक
4 याचं पहा करेक्ट उत्तर येणार आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न हे सोपे साधे होते आणि या ठिकाणी तुमचा स्कोअर किती आला ते या ठिकाणी तुम्ही सांगायला विसरू नका. ठीक आहे. तसेच पण सीटेटची तयारी तुम्हाला करायची असेल, गायडन्स योग्य प्रकारे मिळवायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बॅच वगैरे जॉईन करायची असेल, पण टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक मिळून जाईल. त्या ठिकाणी ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता किंवा टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आणि सीटेटची तयारी चांगल्या प्रकारे करू शकता. तर भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.